त्याला आवडेल आम्हाला काय केलं कसं केलं. हा मॅडम, निफ्टीचा ना हे घेतलेला, कॉल घेतलेला, ओके. गेल्या आठवड्यामध्ये होल्ड केलेला. आज 50K मध्ये बाहेर पडले प्रॉफिट घेऊन. किती इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंट मी तीन एक लॉट घेतलेले, 3-4 लॉट. 4 लॉट मध्ये 50,000? हो. भारीच ना. मग पार्टी कुठे आम्हाला? मॅडम या मुंबईला मध्ये येते. अच्छा, मुंबईला येऊ त्याच्यासाठी? तुम्ही येणारच आहात ना 23-24 ला? अच्छा, मग देता पार्टी. हो. अरे कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मस्त प्रॉफिट झाला. कसं वाटलं? मी ऍक्च्युली रीमा मॅमचं नाही टाकलेलं आज ग्रुपमध्ये, पण मी कोणाकोणाचं टाकलेलं ह्या ग्रुपमध्ये, नवीन ग्रुपमध्ये मी राजश्री मॅमचं टाकलेलं. अजून कोण होतं मॅम? अजून करण सर असतील. करण सरांचा होता. मॅडम, बुल आल्यापासून चांगलं आहे. अच्छा, गोल्डन बुल बुल आलं. आल्यापासून. मॅम हो. दाखवा तुम्ही कुठे बुल ठेवता, कुठल्या डायरेक्शनला ठेवतात. आम्हाला समोर दिसेल तर आम्हाला कळेल ना. एकच एकच मिनिट, हा मी व्हिडिओ ऑन करते. हा, म्हणजे सगळ्यांना कळेल की बुलचे काय 2 मिनिटं फायदे हा. आहेत. स्विच करते. पहिला प्रॉफिट होता एवढा मोठा? हो हो, पहिला होता माझा. अरे वा. मस्त. दिसतंय काय? नाही, मी मोबाईल वरून कनेक्ट केलंय ना. हा, तुम्ही तर ते ब्लर केली असेल ना स्क्रीन तर. हा 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 हा, एकच मिनिट हा. मला 2 मिनिटं द्या, मी करते. हो हो हो. बाकी आरती मॅम प्रॉफिट बुक केला की नाही? अपूर्वा मॅम प्रॉफिट बुक केला की नाही? आज कोणी कोणी प्रॉफिट बुक केला बाकीचे? करण सर ठीक आहेत. मॅम मी अशोक लेलँड मध्ये केलंय प्रॉफिट बुक. अरे वा. तेच बोलले ना मी, सगळ्यांच्या पेजवर स्माइल दिसत नाहीये मला. कोणी दिसतच नाहीये मला. सगळे अंडरग्राऊंड प्रॉफिट करून कसे होऊ शकतात? मॅम लाईट गेलीय घरी. येस म्हणजे. पाऊस खूप जास्तच पडतोय. हो ना, पाऊस खूप जास्तीच पडतोय, खरंच आहे. सॉरी, सकाळी सकाळी तुम्हाला त्रास दिला. अरे चुके, माझं काम आहे ते. माझं काम आहे. माझं काम आहे ते. मी तिकडे माझाच नंबर असेल ना, मी सब ब्रोकर आहे ना तुमची. तर मग हा. तिकडनं नाही उचलला तर मग माझ्याकडे येतो, कोणी नाही उचलला तर माझ्याकडे येतो. मग मला माहिती आहे आपल्या ग्रुपमधलंच कोणीतरी कोणीतरी असणार आहे, म्हणून विचारते नेमकं कोण बोलतं ते तरी सांगा, मग मी पुढे. ऍक्च्युली आवाजावरून कळत नंतर नाही. ऍप सुरू झालं ना पण. हो हो, झालं झालं. नेटचा लोक, इश्यू होता, खूप पाऊस आहे इथे पण ना इकडे पण मुंबईत. तोच प्रॉब्लेम चालू आहे. खूप पाऊस आहे. खूप जास्ती पाऊस आहे इकडे. बाकी अजून अपूर्वा मॅम कॉंग्रॅच्युलेशन, करण सर कॉंग्रॅच्युलेशन, अजून डॉक्टर मॅम कॉंग्रॅच्युलेशन. मॅडम, येस. मी दाखवते. इथे बुलची मूर्ती आहे ना, इथे ठेवलेली असते समोर. अच्छा. आणि तिथे बाजूला तुम्ही दिलेलं ते यंत्र आणि ते पाणी ओके जे ओके. आहे ते. आणि इथे डायरेक्शनला म्हणजे घरात एंटर करतो अशा डायरेक्शन मध्ये ठेवलेलं असते ते. आणि हे तुम्हीच दिलेला कॉइन आहे. ते आल्यापासून चांगली प्रॉस्पेरिटी, म्हणजे चांगल्या पद्धतीने, कारण पहिल्यांदाच झाला मला एवढा मोठा. नाही तर छोटा मोठा 1-2 हजार असं होत होतं. पण बुल आल्यापासून पहिलं चांगलं हे झालं. अरे बाबा. समोरच, कॉंग्रॅच्युलेशन. इथे अभ्यासाच्या टेबलावरच ठेवलेली असते, समोर लॅपटॉपच्या बाजूला असेल. माझे तर घरात 3-4 बुल्स आहेत माहिती आहे का. हा माझा बुल आहे. सो माझ्या घरात तर 3-4 बुल आहेत आणि मस्तपैकी त्या बुलवर एवढे मस्त मस्त कमेंट्स येतात तर मला प्रत्येक याच्यात दाखवायला आवडतो. सो ह्याला हो आतमध्ये, फक्त आतमध्ये हो. यायला पाहिजे. हा, ते चांगलं आहे. म्हणजे ते आल्यापासून मला चांगला अनुभव आहे. दुसरं म्हणजे अजून हाताजोडी पण घ्यायची आहे, पण आता बघू, आता करते ऑर्डर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. ठीक आहे, करूया करूया. मी आरती मॅमची ठेवली आहे, ती तुम्हाला देऊन टाकते. आरती मॅमला नकोय सध्याला. नाही नाही नाही, मला पाहिजे माझी. मी तुम्हाला म्हटलं की या महिन्यात माझा बर्थडे आणि मी घेणार आहे. मला माझ्या हसबंड कडूनच घ्यायची होती, त्याच्याच पैशाने, म्हणून नाही घेतली. आणि तो समोर आहे म्हणून आणखीनच बोलते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 27 ऑगस्ट माझा बर्थडे आहे, तर त्याने मला प्रॉमिस केलंय की तो घेणार आहे आज उद्यामध्ये. अरे वा, गणपती बाप्पांच्या दिवशी. मस्त.
आणि मॅडम ते तुम्ही ते मोदकचं हे केलं त्याचं काय हे आहे मला म्हणजे कळलं नाही. जस्ट विचारते आउट ऑफ द सिलेबस पण स्टेटसला आहे. म्हणून जुन्या लोकांना ऍड करत नाही. हे असे प्रश्न सगळ्यांचे जुन्या लोकांचे सुरू होतात ना. त्या स्मिता मॅम तोंडावर बोट हाताची घडी घालून बसल्यात. मॅम हे बघा, आता तुम्ही बोलायला लावलात मला. मी किती शांत देवासारखे बसले. म्हटलं की माझं बोलणं चालू झालं की आउट. मी असे कसे बसले, यस आज्ञाधारक स्टुडंट सुरभि है मैम, ना. आज आप कहाँ से प्रकट हुए सुरभि मैम? प्रणाम। सुरभि मैम ने, अरे बाप रे, क्या कांग्रेचुलेशन। हुआ? आप म्यूट हो सुरभि। आवाज नहीं आ रही है, म्यूट हो। वापस स्टॉक मार्केट का बुखार है क्या सबको आज? हाँ बुखार नहीं इन्फेक्शन है मैम। ओ ओके, टेक केयर मैम, टेक केयर। नहीं कोई नहीं। अभी ड्रिप लगवा के आ रही हूँ। 7 दिन एडमिट थी अंबानी हॉस्पिटल में। क्या बात कर रहे हो? बड़े लोग बड़े हॉस्पिटल में जाते, ये पता था? अरे मैम तो फिर आपने आज की रैली मिस की? हाँ मिस तो नहीं, मैं घर पे आ गई हूँ अभी। सुबह शाम ड्रिप लगानी है। अभी 10 दिन तो कहाँ और एडमिट रहती, मेरे को बहुत बेचैनी हो रही थी वहां पर। तो अभी बस ये ड्रिप लगवा के ही ला रहे हैं वापस से दोबारा। आप आज बड़ी सुंदर लग रही हो मैम। अरे थैंक यू मैम, क्या थैंक यू। मेकअप मेकअप वेकअप झाला। बिल्कुल नहीं मैम, बिना मेकअप की हाँ सुंदर लगती हूँ। बड़ी प्यारी लग रहा है। थैंक यू सो मच। मैं नहीं देने वाली हूँ कॉल आज। नहीं मुझे आज हम हमारे पास अभी बहुत सारे कॉल है। ठीक है। टेक केयर मैम, प्लीज टेक केयर। कोई नहीं ठीक आज हो सब जाएगा मैम। बीमार है, मतलब जितने लोग, मतलब राजश्री मैम से अभी बात हुई, उन्होंने तो आज 4 लाख का ऑसम प्रॉफिट। अरे वाह मजा आ गया। राजश्री मैम को तो बहुत बहुत थैंक यू, मतलब कॉन्ग्रेचुलेशन। और वो कौन सी हैं, सुरेखा मैम, वो भी बहुत अच्छा लगा मैम उनका देख के। एक्सीलेंट एकदम। रेखा मैम बढ़िया का बढ़िया। भी अच्छा है, करण सर का भी अच्छा है। आज रीमा मैम ने मुझे पर्सनल पे डाला था, शायद ग्रुप पे नहीं डाला था, उनका 50,000 है। तो नंबर्स अरे वाह। डिजिट में है, तो गुड। गुड टू सी यू ऑल, कर कॉन्ग्रेचुलेशन। हम सब आपके और सर की मेहनत की वजह से हो रहा है। अरे नंदिनी मॅम, कधी बोलणार तुम्ही? फक्त हात वर करता, बोलणार कधी? आम्हाला ऐकायला आवडेल किती प्रॉफिट झालं. सॉरी मॅडम. हॅलो, हॅलो. हा मॅडम. बोला बोला. किती प्रॉफिट बुक केला? 11. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. आय थिंक थँक्यू. क्लास नंतर पहिला प्रॉफिट ना? पहिलं पहिलं. हम्म. आणि मला वाटतं अकाउंट पण काल परवाच ऍक्टिव्ह झालंय आपलं. हा हा. मैम लेकिन आज मैंने भी कम से कम 15-16 हजार तो मैंने भी कमाया है। वाह। ग्रेट ग्रेट. हाँ। हॉस्पिटल का खर्चा निकालने में हेल्प कर रहे हो आप सर को अरे हमारे? वो नहीं होगा, वो तो 4.5 लाख रुपया है मैम। बापरे। पर इंश्योरेंस है तो वो थैंक गॉड अच्छा है। ओके, ग्रेट ग्रेट। वैसे मारवाड़ी गुजरातीज वर स्मार्ट इन दिस ऑल। वो लोग बराबर लेके रखते हैं सब, पता है बीवी बीमार पड़ेगी तो कौन देगा पैसे। सर स्मार्ट। हाँ अभी इन्होंने मेरा और बच्चों का ना 20-20 लाख का पहले ही ले लिया। बोले मुझे मालूम है तुम माँ बेटी हमेशा हर साल में अगर आप हॉस्पिटल में होके अगर पैसे कमा सकते हो, तो इससे और ज्यादा अच्छी बात क्या ही मैं बोलूं सबको, मतलब। और सच्ची मैम मेरी स्टडी नहीं हो रही, बिल्कुल बता रही हूँ कि मैं पहले मम्मी को छोड़ने चली गई, फिर आई, फिर दिल्ली चली गई, वहां क्या आके हॉस्पिटल में चली गई, तो मेरी तो स्टडी हो ही नहीं रही। पर हाँ आप और सबकी हेल्प से काफी कुछ अच्छा हो रहा है। हेलो Hello, ma'am. मैम। I'm Hema here. Yeah. हाय मैम। Yeah, hello, ma'am. I'm sorry थोडा लेट झाला. नो प्रॉब्लेम एट ऑल, नो Hi. प्रॉब्लेम. आमचं तसंही गप्पांमध्ये स्टार्टिंग जातेच जाते. किती पण स्ट्रिक्ट टीचर असली तरी ते लोक मला गोड गोड बोलून बोलणं करवतातच करवतात. सो कसं वाटलं ऑगस्टच्या स्टुडंट्सला आज सगळ्यांचे प्रॉफिट बघून? छान काय वाटलं मला. रिॲक्शन्स होत्या तुमच्या? ऑगस्ट वाली बॅच की कसं आमचा वाटतं? आमचा कधी असा वाटलं प्रॉब्लेम मॅडम बघून. आधी क्लास जॉईन केला असतं तर बरं झालं असतं, असं नाही वाटलं? हो मॅम, खूप मिस केला. आम्हाला कधी भेटायचे मॅडम? हा. आम्हाला कधी व्हायचे प्रॉफिट?
असे प्रॉफिट हे लोक शिकून गेले आहेत. जूनची बॅच आहे ही. जून हा जुलै मॅडम, जूनची बॅच. जूनची बॅच आहे ही लोक. जून तरी जुलै. जुलै मॅडम जूनच्या बॅच जुलै मध्ये पासून. एवढं म्हणजे झालं तरी हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे 2 महिन्यातच त्यांनी एवढं अर्न केलं ना. म्हणजे रीमा मॅमची तर फीज निघाली. हो राजेश मॅडम. तर काय काय निघालं खरंच कोणाला नाही माहिती. हो, राजेश्री मॅडम हे निघालं पूर्ण डबल टिबल. राजश्री मॅम तर जुलैचे बॅच आहे. हा, राजश्री जुलैच्या बॅच आहेत. येस येस. पण मॅडम त्या कशा एवढं हे करतात म्हणजे. रिस्क ॲपेटाईट जास्ती आहे ना मॅम त्यांचं. क्वांटिटी जास्ती आहे. जसं रीमा मॅमने आता 4 लॉट मध्ये केलंय, तर त्यांनी आज जर तुम्ही त्यांचं स्क्रीनशॉट नीट बघा, किती लॉट मध्ये काम केलंय. 100 लॉट मध्ये काम केलेलं. ओके. तर 100 लॉट मध्ये बट ऑब्वियस तुम्ही ना जो प्रॉफिट झालाय आणि त्यांनी कशामध्ये केलाय त्याला डिवाइड करा. मग तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे किती लॉट्स होते आणि कसं प्रॉफिट. मग त्याच्यावर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण काढायला पाहिजे. आता रीमा मॅमची इन्व्हेस्टमेंट किती होती रीमा मॅम? एक मिनिट हा, सांगते. हा, सो ती इन्व्हेस्टमेंट पण खूप मॅटर करते. तुमचं प्रॉफिट ॲपेटाईट, तुमची रिस्क ॲपेटाईट आणि तुमची इन्व्हेस्टमेंट, या 4 तिन्ही. लॉट होते मॅडम साधारण. 4 लाख अच्छा. तुमची इन्व्हेस्टमेंट चार होती. नाही, 4 लॉट होते निफ्टीचे 4 4 लॉट. लॉट होते ना. स्ट्राईक प्राइस सांगा किती होती? कितीला घेतला आणि कितीला विकला? गाडे मॅम आज प्रॉफिट केला की नाही अपूर्वाच्या हेल्पने? हो मॅडम, केला केला केला. सांगणार कधी आम्हाला? ऐकते. आम्हाला ऐकायला पण आवडतं की तुम्ही प्रॉफिट केलाय की नाही म्हणून. केला केला. गुड गुड. मनी मॅग्नेट मध्ये आणि सी मध्ये पण केलं. अरे वा, गुड. शिकल्या तुम्ही. मला म्हणजे गाडे मॅडमचं पण शिकण्यासारखं आहे की त्यांनी पहिल्या दिवसापासून रिस्क घेतली. बघू, जे होईल ते होईल. अगदी शिकायला नाही ना मिळत, नाही तर प्रॅक्टिकली अगदी आपण हे करू सांगून कोणीतरी आणि आपण स्वतः करण्यात फरक पडतो. फरक पडतो. फरक. कारण हे मी म्हणजे 20 जून पासून पहिल्यांदाच ऐकले हे शब्द. स्टॉक मार्केट म्हणा किंवा निफ्टी किंवा काही असेल ते. एकदम नवीन आणि आहे. आता ह्या बॅचला जाम मस्त वाटते, बेसिक सगळं कळते. येस येस. ठीक आहे, डन. सो आपण कुठे होतो? अगं स्टुडंट जागे व्हा. फ्युचर. फ्युचर. ओके. सुशील सर आले की नाही? सुशील सरांचा आवाज नाही, मेसेज नाही, काही नाही आज. आवाज नाही, मेसेज नाही. कसं चालायचं असं? तुम्हाला तुमचा 2 दिवस आवाज मिस केला मी. आणि यामिनी मॅम कुठे गेल्या त्या? हाय मॅम. कुठे आहे? तुमचा आवाज नाही आज एवढं सगळ्यांचं प्रॉफिट ऐकून. काय बोलणार, आय एम हॅपी टू हिअर दॅट. आय एम व्हेरी हॅपी. ऍटलीस्ट अप्रिशिएट करा. सगळे एवढी मेहनत करून अभ्यास करून प्रॉफिट करतायत तर. मी ऐकत होते. मी आता लेट जॉईन केली मी ऍक्च्युली. ओके ओके, आय जॉईन लेट. फाईन. मॅम चांगलाच आहे, प्रॉफिट सगळ्यांचं चांगला आहे. ग्रुप मध्ये पण टाकली मी की इट्स ब्रिलियंट आणि म्हणून ना. अनालिस्ट. ठीक आहे, म्हणजे बोला ना मॅम. बोला बोला, ईशान सर प्लीज बोला. अनालिसिस आणि टेक्निकली स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्यांच्या चांगले आहेत. म्हणजे त्यामुळं चांगला प्रॉफिट झाला. मी सकाळी बघितले स्क्रीनशॉट, चांगले आहेत. येस. गुड. सो हेमा मॅम आज नवीन जॉईन झाल्यात. हेमा मॅम प्लीज तुमचं इंट्रोडक्शन द्या सगळ्यांना, कारण ह्यांचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेणं माझ्यासाठी डिफिकल्ट आहे. रात्र जाईल माझी. हे लांबलचक इंट्रोडक्शन देतात जून जुलैचे स्टुडंट. विथ इलॅबरेट करतात. शीतल बाकरे कोण आहे, आम्ही का आलो, आम्हाला काय फायदा झाला. त्याच्यामुळे तुम्ही एकटं द्या. माईक म्यूट आहे तुमचा. माझं नाव हेमा बत्ताशे आहे. आय एम फ्रॉम पुणे. येस. आणि स्टॉक मार्केट बद्दल मला थोडंफार माहिती आहे आणि ट्रेडिंग पण थोडंफार येतं. पण मॅम कडून अजून जाणून घ्यायचं आहे डीपली, की एक्झॅक्ट काय काय स्टॉक्स असतात, इक्विटी काय असतं, कुठून बघायचं, स्टडी कसा करायचा, इन्व्हेस्टमेंट साठी काय काय आणि कसे थॉट्स
क्रिएट केले पाहिजेत की ज्याच्यामुळे प्रॉफिट होईल. दॅट विल बी शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म असे तिन्ही याच्यामध्ये, आणि सॉर्ट ऑफ ऑप्शन ऑल्सो. थँक्यू. येस. हा. आजचं मार्केट पुण्यात कुठे? काय? पुण्यात कुठं? पुण्यामध्ये कर्वेनगर. अच्छा. दोन आपण भेटलो पुण्यावाले ना बरं. हो झाले. त्या दिवशी हॉटेलमध्ये तुम्हीच होतात. म्हणजे मॅमची कुठं? अपॉइंटमेंट घेतली होती तेव्हा. हा हा, बरोबर बरोबर. येस येस येस. हो, आता लक्षात आलं. मी म्हटलं कुठेतरी पाहिजे तुम्हाला. हा राईट, तेच. येस म्हणजे येस. सरांची भेट झाली मॅडम बरोबर म्हणजे. आता मॅडम नाही, हा. मॅमची अपॉइंटमेंट, नेक्स्ट अपॉइंटमेंट यांचीच होती, सरांचीच होती. त्याच्या आधी माझी अपॉइंटमेंट होती मॅमची. सो दॅट्स वॉट, फेस थोडा बघणं झालं ना, म्हणून प्लीज आस्किंग. ठीक आहे, ठीक आहे, डन. पुढे जाऊया. आजचं मार्केट वाढण्याचं रिझन काय आहे? ओल्ड न्यू स्टुडंट्स, एव्हरीवन आन्सर करा. जीएसटी. जीएसटी. ओके, जीएसटी. ठीक आहे. लाईक एक्झॅक्टली काय झालं जीएसटी मध्ये? जर ह्याच प्रश्न मी ग्रीष्मा मॅमला विचारला असं तर कसं एक्सप्लेन केलं असतं अपूर्वा मॅम? मॅम जीएसटी मध्ये आता दोनच हे असतील. सो जो 12% आणि 25% होता तो निघणार आहे. आणि मोस्टली सगळे जे लाईक इन्शुरन्स असतील सगळे ते मोस्टली ते लोक 18% पासून ते 5% मध्ये टाकतील ते. आणि जे कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत त्यांचे पण जीएसटी कमी होणार आहे. त्याच्यामुळे हे मार्केट वाढलंय. परफेक्ट, व्हेरी गुड. सो याला आणि म्हणजे ऑटो सेक्टरमध्ये पण त्याचा इम्पॅक्ट आहे. ऑटो सेक्टरसाठी पण आहे, कन्झ्युमर सेक्टरसाठी पण आहे, इन्शुरन्स सेक्टरसाठी पण आहे. सो सगळे हे कॅपिटल गुड्स अँड एव्हरीथिंग त्याचे जीएसटी कमी होणार आहे. व्हेरी गुड मॅम. कुठली पण न्यूज असेल ना त्याचं पोस्टमॉर्टम कसं करायला पाहिजे, कुठल्या सेक्टर्सला? जसं त्यांनी खूप छान इलॅबरेट केलं की लाईक ऑटो सेक्टर्सला त्याचा असर होईल, कुठल्या पब्लिक सेक्टर्सला असर होईल, हे हे खूप महत्वाचं असेल. याला म्हणतात फंडामेंटल स्टडी करणं. किती लोकांना पहिले माहिती होतं की मंडे मार्केट वर जाईल? आपल्या स्टडीनुसार, न्यूजपेपरनुसार किती लोकांनी न्यूजपेपर वाचले होते? नाही. फक्त न्यूजपेपर क्लास पुरता शिकायचं ठरवलंय तुम्ही लोकांनी. मग असंच झालंय ना ते, की फक्त क्लास पुरता न्यूजपेपर शिकायचा मग सोडून द्यायचा. तसं नका करू. हेमा मॅम, आम्ही ऑलरेडी पुढे आलो आहोत. आमचं म्युच्युअल फंड, आयपीओ, इक्विटी, डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग आणि काल परवा आम्ही फ्युचरमध्ये गेलेलो आहोत. आता आम्ही ऑप्शन्स आज सुरू करणार आहोत. तर तुम्ही ह्यांच्यासोबत कंटिन्यू करा. नेक्स्ट मी तुम्हाला नेक्स्ट बॅचमध्ये पण ऍड करणारच आहे. सो पुढे जाऊया. त्यामुळे आज जर तुम्ही लोकांनी प्रॉपर न्यूज जरी ही बघितली असती, ऍटलिस्ट मार्केट का वाढतंय, मार्केट वाढण्याच्या पाठीमागचं रिझन काय, हे जरी तुम्ही फाइंड आउट करू शकलात, ते येणाऱ्या काही दिवसात, आता आज फक्त या न्यूजमुळे एवढं मार्केट वर गेलंय, पण येणाऱ्या काही दिवसात अजून किती मार्केट वर जाईल, हे कुठल्या सेक्टर्सला ह्याचा फायदा होईल हे पण जाणून घेणं तेवढंच आवश्यक असतं. फक्त न्यूज आली, आज पैसे कमवले, उद्या नाही कमवायचे, असं नाही करायचंय. आज सगळ्यांनी खूप छान प्रॉफिट केलंय, पण हाच कन्सिस्टन्सी प्रॉफिट आपल्याला कसं कमवता येईल याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणून या सगळ्या न्यूजचा प्रॉपर स्टडी करायला लागेल. न्यूजसाठी तुम्हाला माहिती आहे आपण इकॉनॉमिक टाइम्स स्ट्रिक्टली फॉलो करतोय आणि बिझनेस स्टँडर्ड तर आपण स्टेप बाय स्टेप चाललोच आहोत. सो फ्युचरमध्ये काल आपण बघितलं, त्याच्यात कोणाला काही अडचण? आज किती लोकांनी टीव्ही बघितला आणि टीव्हीवर फ्युचर ऑप्शन्स आहे? कसा ट्रेंड? कमी जास्त होऊ शकतो मॅम. कमी जास्त होऊ शकतो. एखाद्या न्यूजचा फ्लो किती वेळ राहू शकतो? 1 or 2 days. 1 or 2 days. व्हेरी गुड मॅम. आजच प्रॉफिट बुक पण केलेत ना न्यूज वरती आले, काही लोक प्रॉफिट बुक पण केलेत म्हणजे मोस्टली. ओके. किती लोकांनी आजपर्यंत हे ऑब्झर्व केलंय की न्यूजचे उलटे पण असर होतात? येस मॅम. काय आहे? Because येस already, मॅम. येस. because the share might have already gone up. ते न्यूज झाले की परत सेलिंग प्रेशर येतो, त्यामुळे मे बी इट गोज नेगेटिव्ह.
असा होऊ शकतो का? ऑफकोर्स ना, आता जसं तुम्ही म्हणलात की आज तुम्ही न्यूज ऐकली की प्रॉफिट बुकिंग केलंय लोकांनी. येस. प्रॉफिट बुकिंग केलंय तर हे तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचली आहे, पण उद्या अजून वाढवेल मार्केट. लिहून घ्या माझ्याकडनं. कधी कधी उलट्या न्यूज पण फॉलो करायला लागतात. मॅम मॅनिपुलेट पण होतं ना मार्केट. तेच सांगते ना, मार्केट काही टेक्निकल नाही चालत, काही नाही चालत. मार्केट चालतं फक्त जे तुम्ही आता वापरलं. मार्केट फक्त गेम आहे, गेमर्स आहेत मार्केटमध्ये लोक. इकडेच तर फसतो मॅडम आम्ही. कळत नाही. गेम समजायला लागेल ना. मी म्हणून तर तुमचा पॉइंट उचलला की तो गेम तुम्हाला समजायला लागेल. उद्या तुम्ही किती पण चार्ट बघा, आज अपूर्वा मॅम असू देत, आरती मॅम असू देत, सगळ्यांनी कॉम्बिनेशन केलं आणि चार्ट्स बघायला सुरुवात केली आणि सगळे एकाच पॉइंटवर आले की उद्या रिलायन्स वाढणारच आहे. काही करा ते, किती त्यांचा चार्ट फॉलो करू द्या, सगळ्यांचे स्टॉप लॉस खाईल आणि मग वर जाईल. एवढं मी लिहून देऊ शकते. एवढं मी मार्केटला जेवढं ऑब्झर्व केलंय. मार्केट मार्केटच्याच पद्धतीने चालेल, तुमच्या पद्धतीने चालणारच नाही. तुम्हाला मार्केटच्या पद्धतीने जेव्हा चालायला जमेल तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विनर 100%. फक्त मार्केटची चाल ओळखायला शिकायला लागेल. ज्या लोकांनी लॉस केलं त्यांना ती चाल कळते, पण तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसतात. मी केले ना लॉस मॅडम. मी आहे ना समोर विदाउट नॉलेज. तेच. आणि ती चाल म्हणजे काय अशी लगेचच सगळ्यांना नाही करणार. आज सगळेजण खुश आहेत ना, प्रॉफिट झाला, प्रॉफिट झाला, प्रॉफिट झाला. पण उद्या तो प्रॉफिट जर टिकवून ठेवला तर हे एक्सपर्ट. आणि तुम्ही बोट धरून आहात ना आमच्या बरोबर, त्यांच्या बरोबर आहात म्हणजे आमच्या बरोबर असतील ना तुम्ही. काही नाहीये. म्हणजे सांगतेय की मार्केटची चाल म्हणजे सायकोलॉजी मार्केटची खूप महत्वाची आहे. मार्केटमध्ये चालायचं तर मार्केटची सायकोलॉजी ओळखून चला. सो राईट. फ्युचरमध्ये जे तुम्ही म्हणताय ना, ड्युटी होती, सिझेरियन कॉल होता. आता आली मी, मग जॉईन केलं. कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे मॅम. आवाज गुड येतोय? इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग सुरेखा कसा मॅम. कशात प्रॉफिट केला ते सांगा फक्त. काय मॅम? कशात प्रॉफिट केला ते सांगा, कसा केला ते सांगा, किती केला ते नका सांगू. स्ट्रॅटेजी पण नका सांगू तुमची. मॅम स्ट्रॅटेजी अशी होती की ऍक्च्युली जे आपलं गुरुवारचं मार्केट 5 लॉट कमी रिस्क आहे. मॅडम एकच लॉट वरती सुरुवात केली होती, मग आता थोडं थोडं वाढवलंय थोडस. गुड गुड. सो ऍज पर कम्पेअर तुम्ही जी स्ट्रॅटेजी वापरली, समथिंग प्रॉफिट असं झालं म्हणजे तो 37,000 त्यांना फोन करून त्यांनी मला हेल्प केली आणि तो काढून टाकला लगेच. म्हणजे कम्पॅरेटिव्हली 95,000 प्लस 28,000 करा एव्हरीवन. 95,000 प्लस 28,000 मायनस अँड 37 मायनस मायनस 37,000. येस. 123. व्हेरी गुड प्रॉफिट मॅम. काहीतरी चुकतंय का? चुकतंय का? 123 मधून 37 मायनस करायचे. 86,000. 86,000 आहे, नेट 86,000. व्हेरी गुड हा मॅम. हा. कॉंग्रॅच्युलेशन. खूप सुंदर प्रॉफिट केलाय. बेसिकली खूप सुंदर प्रॉफिट करण्यापेक्षा परफेक्ट स्ट्रॅटेजी वापरली आहे. डोकं लावलंय, स्टडी केलाय, डोकं लावलंय, रॅन्डम केलंय, मला नाही माहिती. नाही रॅन्डम नाही केलं मॅडम. मी 3 दिवस लगातार न्यूज बघत होते. एक एक न्यूज मी बघितली. पुतेंची रात्री, त्या दिवशी रात्री ज्यावेळेस मीटिंग सुरू झाली होती आपल्याकडचे, त्यावेळेस रात्रीचे 12:30 वाजले होते. 12:30 वाजल्यापासून त्यांचं ते सगळं सुरू होतं. 4 वाजेपर्यंत मी जागं राहून त्यांच्या पूर्ण मीटिंगचे सगळे पॉइंट्स लिहून घेतले की त्यांनी कोणत्या कोणत्या पॉइंट्स वरती डिस्कशन केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यांनी आपल्याबद्दल काहीच डिस्कशन केलेलं नाहीये, त्यामुळे त्या गोष्टीचा आपल्यावर फारसा काही फायदा किंवा नुकसान होणार नाहीये. ती मी स्ट्रॅटेजी लक्षात ठेवली होती. दुसरं, त्याच्यानंतर 15 ऑगस्टला मोदीजींचं जे काही भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी जीएसटी कमी करण्याचं जे प्रॉमिस केलं त्याबद्दल मग मी एक पॉझिटिव्ह विचार केला की मे बी ह्या जीएसटी कमी करण्याच्या प्रॉमिसमुळे कदाचित मार्केट आपलं थोडंसं अपलिफ्ट होईल, मे बी. कारण पुतेंच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला काही पॉझिटिव्ह आउट म्हणजे काही मिळालं नव्हतं. मग म्हटलं ह्या 15 ऑगस्टच्या भाषणामुळे कदाचित थोडंफार काही परिणाम होऊ शकतो.
म्हणून मी दोन्ही गोष्टी मनात ठेवल्या होत्या की निगेटिव्ह तर झालेलं नाही तर कदाचित पॉझिटिव्ह होऊ शकतं, पण माझ्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. त्यामुळे मी निवांत होते. पण तिन्ही दिवस मी कंटिन्युअस न्यूज पण बघत होते आणि माझी स्ट्रॅटेजीवरती पण मी अभ्यास करत होते. त्याचप्रमाणे मी ग्रुपमध्ये पण एक दोन जणांची अपूर्वा मॅडमशी वगैरे मी डिस्कस केलं होतं की अपूर्वा मी अशा अशा ठिकाणी आहे, अडकले असं नाहीये, पण मी अशा ठिकाणी आहे, आता मला माहित नाही काय होईल, तर बघूयात म्हटलं. मंडेला बघूयात. आणि मग मंडेला ज्यावेळेस मला दिसलं म्हणजे 9:08 मला दिसलं की मार्केट 200+ वर जात आहे. म्हटलं जसं मार्केट ओपन होईल तुम्ही माझी ऑर्डर लावा आणि जी मार्केट प्राइस असेल ते, म्हटलं मॅडम खूप नुकसान होईल तुमचं. म्हटलं जे होईल ते होऊ देत नुकसान, माझा दुसरा कॉल प्लस मध्ये आहे. तर ते म्हटले की मी ठीक आहे म्हटले, आणि त्यांना म्हटलं जी मार्केट प्राइस आहे मार्केट प्राइसला तुम्ही माझा तो कॉल एक्झिट करून टाका. त्यांनी लगेच 9:15 आणि 5 सेकंदांनी माझा कॉल एक्झिट केला. त्याच्यात माझं 37,000चं नुकसान होतं, पण तोपर्यंत माझा इकडचा कॉल 95,000ला पोहोचला होता, जो सीईचा होता. व्हेरी गुड मॅम, परफेक्ट आणि मी परफेक्ट. 9:46ला वाइंड अप केलं. त्याच्यानंतर मी मार्केट बघितलं नाही, मी माझ्या ड्युटीला गेले, माझं स्कूल बघितलं, हॉस्पिटल बघितलं, आणि आता हॉस्पिटलमधून फ्री होऊन आता आली आहे, आता क्लास करते. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू व्हेरी मच टू सर. थँक्यू व्हेरी मच टू ग्रुप मेंबर्स. थँक्यू राजश्री मॅम, आहेत नाही आहेत आता, त्यांची तब्येत थोडी खराब आहे. आणि थँक्यू अपूर्वा. वोटिंग झालं का तुमचं? ग्रॅटिट्यूड झालं सगळ्यांना? आता ग्रॅटिट्यूड सुरेखा खूप मॅम, महत्वाचं मॅडम. मी सिरियस, मला ऍक्च्युली ऍप्स वापरता येत नव्हतं मॅम. ऍक्च्युली तुम्ही तिथपासून मला शिकवलंय, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप मॅटर करतं. येस, मला थँक्यू. तुमचा अकाउंट नंबर सांगा. MA15 MA15 209. 209. ओके. काय अडचण आली तर मला पण सांगा. मी पण म्हणजे ट्रेड मी स्क्रीन समोरच असते. जर का हेल्पलाईन वाले बिझी असले तर मला पण सांगाल. इमर्जन्सीमध्ये मी पण तुम्हाला हेल्प करू शकेल, डोंट वरी. दुसरी गोष्ट, आता सगळ्यांसाठी ती गोष्ट खूप महत्वाची आहे. सुरेखा मॅमनी आज खूप छान प्रॉफिट केला, म्हणजे ॲप्रिशिएटेड आहे, आणि त्यांनी खूप छान स्ट्रॅटेजी वापरली. हॅट्स सुरेखा ऑफ मॅमला टू माझं एकच सांगणं असेल की आता जो प्रॉफिट झालाय तो बाहेर काढून घेणं, ही सगळ्यांसाठी स्ट्रॅटेजी आहे. हो मॅडम, हो. ही सगळ्यांसाठी स्ट्रॅटेजी आहे. इवन मी राजश्री मॅमला पण तेच सांगितलंय की तुमचा प्रॉफिट बाहेर काढा, तुमची जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर खेळा. आता ज्या पद्धतीने त्यांनी हा ट्रेड केला, इथून पुढे त्यांच्या चुका खूप कमी होतील, एवढं मी लिहून देऊ शकते, कारण त्यांनी परफेक्ट स्ट्रॅटेजी वापरली आहे. फक्त सुरेखा मॅम, प्रॉफिट काढून घ्या, इन्व्हेस्टमेंट बाहेर काढा, प्रॉफिटवर खेळण्यात मजा येईल. ओके मॅडम, येस. लक्षात ठेवा प्रॉफिटवर, आणि हे पैसे कुठेतरी दुसरीकडे असे इन्व्हेस्ट करा की ते तुम्ही परत स्टॉक मार्केटमध्ये टाकूच शकणार नाही. ओके मॅडम, ओके. FD करा, गोल्ड घ्या, स्वतःला पॅम्पर करा मस्तपैकी एखादी. आत्ता मी नाही म्हणणार की लक्झरियस आयटम बाय करा, कारण हे प्रॉफिटचे पैसे जेव्हा समोर दिसतात ना FD मध्ये तर मजा येते, गोल्ड मध्ये मजा ओके. आहे. ओके माझी मॅडम. स्ट्रॅटेजी आहे. मला प्रॉफिट नक्की झालं मॅडम. की स्वतःसाठी कधी पण नक्की मॅडम. बाय करते. नक्की. थँक्यू मॅडम. तुम्हाला पण. मॅडम, डिव्हिडंड देणाऱ्या शेअर मध्ये घ्या. हा, तसं पण करू शकता. तसं पण करू शकता, ते तर मी करतेच. पण मी खरं सांगू तर राजाराम सर 70% प्रॉफिट परत इन्व्हेस्ट करते, म्हणजे अदर सोर्सेस, प्रॉपर्टी, गोल्ड किंवा FD, आणि बाकी 30% स्वतःवर उडवून टाकते. व्हेरी गुड, छान. आता मॅम मॅडम सुरेखा मॅडमचं झालं, मॅडम तुमचं सांगा. येस मॅम, मी पण तेच बोलणार होती. तुमचं हा, पण तुमचं सांगा, सांगितलं. सगळ्यांचं ऐकतायत, आता तुमचं सांगा आम्हाला. नको नको, विल फील हॅपी अबाउट इट. माझं प्लीज मॅम सांगा ना. नाही नाही, मी काही जास्त नाही केलाय. 8,70,973. खूप कमी आहे. मॅम, यू आर ग्रेट. मॅडम, सगळ्यांचा मिळून तुमचा एकत्र येतो. मस्त. माझी रिस्क पण मोठी होती, नो डाऊट. माझ्याकडे इन्सायडर न्यूज म्हणण्यापेक्षा, जेव्हा तुम्ही 25 वर्ष मार्केटमध्ये आहात तर सांगणारे भरपूर जण असतात की बरोबर. ऐसे होगा वैसे होगा, मंडे ये न्यूज काय आहे. घेतले होते मॅडम, कशात डाव घेतले? माझे स्टॉक्स असतात सगळे, अच्छा अच्छा, ओके बेसिकली माझ्याकडे स्टॉक्स होते सगळे. ओके. आणि माझे माझे म्हणजे माझं एकटीचं नसतं, मी मी मिळून खाते. जसं आता सुरेखा मॅमनी सगळ्यांना विचारून केलं ना, तर माझे सगळे फ्रेंड्स फॅमिलीचे अकाउंट्स असतात, त्यांना हेल्प करत असते.
जसे आता सुरेखा मॅम अपूर्वा मॅमला 10% देणार आहेत, तसे मी पण, मला सगळे देऊन टाकतात थोडी थोडी दक्षिणा. नाईस. शेअरिंग इज नक्की केअरिंग मॅम, ना. नक्की. मॅडम आम्ही पण देऊ. मॅम शेअरिंग इज केअरिंग. मस्ती करते हा, माझा प्युअरली माझ्या मुलांच्या आणि माझ्या अकाउंटचा प्रॉफिट आहे आज. आता फक्त 1200 काहीतरी प्रॉफिट झाला, 1260 रुपये. सर फक्त नाही आहे, तो खूप चांगला आहे. HFCL मध्ये. गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन. मी त्यातून बाहेर पडलो पटकन, उद्यापर्यंत त्याला बघेल. येस, डेफिनेटली. सो जाऊया पुढे आता ऑप्शन्स मध्ये. सो ऑप्शन्स यस मैडम. हमेशा मेरे को कोई प्रॉब्लम ही रहता है। आज ही अनुजा मैम के हस्बैंड से बात करी थी, दे सेड 8 नंबर से बहुत डरा के रखा है। मैंने कहा सर कोई नंबर बुरे नहीं होते। नहीं होते, लेकिन दिस माई पर्सनल ऑब्जर्वेशन, मैं कभी भी ये देखती हूँ ना, मेरे को प्रॉब्लम ही जाता है अगस्त का महीना, कुछ ना मोदी कुछ जी रहता ही अगर है। तीन तीन सदी से अगर अपनी सत्ता चला रहे तो 8 नंबर बुरा नहीं है। अगर मोदी जी चला रहे 3 सदी से सत्ता अपनी, तो 8 नंबर बुरा नहीं है। बिल्कुल 8 नंबर बुरा मत करो, बहुत अच्छा है तो होते हैं आठ हाँ, नंबर लेकिन इसमें से एक चीज समझ के आती है, बहुत सारी लर्निंग होती है, अपने को अपने बॉडी भी समझ में आ जाती है, क्या करना है क्या नहीं करना है, ये भी अपने को समझ में आ जाता है। कौन सी चीज, कौन सा पथ्य रखना चाहिए, कौन सी चीज वो टाइम पे अवॉइड होनी चाहिए, वो सब बहुत अपने को अपने जैसे उम्र बढ़ती है, हार्मोनल चेंजेस होते हैं, तो उस हिसाब से हमको समझ में आता है। लेकिन आज तो है। जिन लोगों को 8 नंबर से डर लगता है ना, उन लोगों ने ज्यादा से ज्यादा डोनेशन करना चाहिए। अगस्त में ज्यादा डोनेशन करो। देखो श्रावण महीना मोस्टली अगस्त में आता है, और श्रावण में हम लोग कितना डोनेशन करते हैं, तो ये सब लिंकअप होती है सारी चीजें, तो डोनेशन करो। जो लोग बीमार है एक दूसरे के घर पे 10-10 हजार रुपए भेज दो। सुरभि मैम का बिल भेज दो, नंदिनी मैम को दवाइयाँ भेज दो। अपने आप ठीक हो जाएंगे, अपने अपने आप। नहीं, सब लोग अपने आप ही स्वस्थ रहे, यही अच्छा है। हम लोग हो गए, कोई बात नहीं, अब और कोई ना हो। मैं वही तो बोल रही हूँ ना कि इसी तरीके से फ्रेंड्स में भी डोनेशन करो तो कोई मतलब प्रॉब्लम नहीं होती है। ऑलवेज गुड। एक ड्रिप के पैसे मैं ग्रीष्मा मैम को दे दूंगी तो शायद मुझे ड्रिप नहीं लगेगी, लाइक वैसे। मेरे को भी लगा ही नहीं, मैं सीधा क्लिनिक जाके दवाई लेने का सोच रही थी, इन्होंने सीधा ड्रिप बोला कि आप इस हालत में जाओगे ना, रास्ते में कहीं गिर। And the today's price is 1348. ठीक है, बाइंग के आसपास ही है। कब का हाँ पाएंगे? ठेवू ना, म्हणजे ऍज इट इज आय विल नॉट रिमूव्ह ना. कुठल्या कधीच पाहिजे? हाय टाइम झाले. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बाईंग केलं त्याच्यानंतर किती वेळेस हा स्टॉक दिस इज वर? आफ्टर ऍव्हरेज माझा प्राइस झाला ऍक्च्युली. ओके, बट मैं वही पूछ रही हूँ अगेन मैम आपको। हाँ आपने जब से बाई किया उसके बाद में कितनी बार ऊपर गया या फिर गया ही नहीं है? गया गया. इट्स गॉन. हाउ मेनी टाइम्स? मे बी 2-3 times. देन More व्हाई than three. More than 3 times I think. देन व्हाई डोंट यू बुक द प्रॉफिट? म्हणजे एवढ्याच चाय हार्डली खाना खाया है क्या? 1390 पर्यंत. फिर भी मैं माइक बंद करिए प्लीज। 1390 पर्यंतच गेलं होतं. 1390। फाइन एवरीवन, वोल्टाज का स्टडी करके आपको कल मैम को बताना है कि रेजिस्टेंस एंड सपोर्ट क्या होगा। होल स्टूडेंट। मैम वोल्टाज में प्रॉफिट बुक कर सकते हैं, 1403 रेजिस्टेंस है। आंसर मिल गया यामिनी मैम आपको, ये हमारे पुराने स्टूडेंट। आणि अजून एक KMEW. पहली बार ही सुन रही हूँ। KMEW। ओके 1641 बाइंग प्राइस. ठीक है, अभी का क्या है? $1805. क्या करना चाहिए एवरीवन? प्रॉफिट बुक। सिंपल। नेक्स्ट हो गया। या एक स्टॉक का कल आप लोगों को उसका भी आंसर दे दिया मैम ने। 1403 तक जाएगा, और बाकी तो सिंपल है मैम। प्रॉफिट बुकिंग सबसे बड़ा चैलेंज होता है, और वो बुक करेंगे तभी आपको पैसा दिखेगा। तो यू का म्हणजे
ब्ल्यू स्टार ऑलवेज म्हणजे 19 या रेटवर येऊन रेजिस्टर परत खाली आलं होतं, दोनदा असं झालंय. मॅम तुम्ही दोनदा ट्रेड करू शकला असतात. हो हो. दोनच. इट केम अराउंड अगेन 1700, सॉरी